नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. माझ्या चॅनलचं नाव आहे एक्सप्लोर अँड कॅप्चर विथ शुभम. तर आज मी, मम्मी, पप्पा, ताई आणि भाऊजी आम्ही चाललो आहोत रत्नागिरीला. आणि रत्नागिरीमध्ये आम्ही कुठल्या लोकेशनला फिरणार आहोत, कुठे कुठे काय काय मजा करणार आहोत, ते सगळं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला नक्की आवडेल. तर पहाटे आम्ही 4 वाजता निघालो. पुढे जाऊन CNG फिल केलं. आणि आपल्या हातात गाडी आली म्हणजे आपल्याला कार चालवायची तर आवड आहेच. सुसाट आपण पळवत होतो गाडी. बाहेर व्ह्यू पण तुम्ही बघू शकता. खूप छान असं व्ह्यू होतं, खूप छान वेदर होतं. आणि भाऊजींच्या हातात गाडी असली म्हणजे टेन्शन नसतं. खूप सुसाट घेऊन जातात ते आणि टायमाच्या आत पोचवतात आपल्याला. आणि बाहेर पण तुम्ही डोंगर वगैरे सगळं बघू शकता. रस्ते तर खूप क्लीन आणि खूप सुंदर असे रस्ते होते. आणि फायनली आम्ही आमच्या लोकेशनला पोचलो आहोत. तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर असं हे होमस्टे होतं. या होमस्टेचं नाव आहे शुभांगी केर होमस्टे. तुम्हाला आता आतमध्ये पण दाखवतो. खूप छान असं घर यांनी बनवलं आहे. खूप सुंदर वाटतं इथे. इकडचा माहोलच खूप भारी होता. आणि ही आहे यांची वरची स्पेस. इथून व्ह्यू खूप सुंदर पाहायला मिळत होता आम्हाला. इथे त्यांनी बसायला जागा केली आहे, बसायला पाळणा पण आहे. आणि वरती यांनी 2 रूम पाडले आहेत, तुम्हाला दाखवतो. रूम पण खूप छान आहेत. खूप भारी वाटतं आणि थंड वातावरण आहे ते. तर हा आहे यांचा पहिला रूम. या रूममध्ये 3 बेड आहेत आणि रूम पण खूप मोठा आहे आणि रिलॅक्स आहे एकदम. खूप छान वाटलं या रूममध्ये येऊन. आणि हे आहे यांचं सेकंड रूम. हे पण रूम खूप छान आहे. आतमध्ये किचन पण आहे. आणि ही बाल्कनी आहे छोटी, 2 रूमच्या बाहेरची. आणि मस्तपैकी आम्ही आता रेडी झालो आहोत. आणि दुपारी 12-12:30च्या दरम्यान आम्ही जेवायला स्टार्ट केलं. जेवण पण पाहू शकता तुम्ही. खूप स्वादिष्ट असं जेवण होतं इथे. मम्मी आणि ताईने ते त्यांचा होमस्टेचा बाहेर फोटो काढला. तर आम्ही आमच्या पहिल्या लोकेशनला जायला निघालो. आणि जाता जाता आम्हाला एक ब्रिज भेटलं. खाली पाणी खूप छान वाटत होतं आणि व्ह्यू तर होताच मस्त, म्हणून आम्ही फोटो काढायला थांबलो. बघू शकता इथे तुम्ही. हवा पण खूप सुटली होती. हे बोट वगैरे लागले आहेत. जाता जाता आम्हाला एक बीच पाहायला मिळालं. आणि हा बीच कुठला आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. तर आम्ही आता आमच्या पहिल्या लोकेशनला पोहोचलो आहोत, म्हणजेच गणपतीपुळे. आम्ही पहिले बाप्पाचं दर्शन करू, देन मग पुढे फिरायला स्टार्ट करू. आता गणपतीपुळेमध्ये आतमध्ये काय काय आहे ते तुम्हाला सर्व दाखवतो मी. इथून आम्ही आतमध्ये एंटर केलो. इथे लाईन लागली होती. जास्त फारशी अशी लाईन नव्हती. मंदिराच्या आतमध्ये शूट करायला अलाउड नव्हतं, त्याच्यामुळे मी आतमध्ये शूट करू शकलो नाही. पण तुम्ही बाहेरचं पण व्ह्यू बघू शकता. मंदिर आणि समोरच बीच. खूप छान वाटत होतं. आणि मंदिरचं एक एक कोरीव काम तुम्ही आता बघू शकता. खूप भारी वाटत होतं मंदिर. खूप छान आहे मंदिर. गणपतीचं दर्शन करून झाल्यानंतर आम्ही रत्नदुर्ग शिवसृष्टी पाहायला आलो.
तुम्ही सर्वांनी या लोकेशनला व्हिजिट करा. या लोकेशनमध्ये बघण्यासारखं खूप काही गोष्टी आहेत. हे पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो आरेवारी बीचला. हा आहे आरेवारी बीच. खूप छान वाटत होता हा व्ह्यू बघून. व्ह्यू दिसला की आपण ड्रोन उडवायला स्टार्ट करतो. आणि हा बघा, हा आहे आरेवारी बीचचा टर्निंग पॉईंट. इथून कार चालवायला खूप मजा येते आणि कार चालवता चालवता बाजूलाच आपल्याला सुंदर असा व्ह्यू बघायला मिळतं. मग आम्ही आमच्या सेकंड लोकेशनला जायला निघालो आणि आम्ही फायनल सेकंड लोकेशनला पोचलो, म्हणजेच थिबा पॅलेस. हे आहे थिबा पॅलेस. बघायला गेलं तर खूप मोठा पॅलेस आहे हा. ॲक्च्युली आम्ही बाहेरच शूट केलं आहे, कारण की आतमध्ये शूट करायला अलाउड नव्हतं. पण तुम्ही बाहेरूनच पॅलेस बघू शकता. खूप मोठा पॅलेस आहे हा आणि स्वच्छता पण खूप चांगली बाळगली आहे या लोकांनी इथे. हे पहा, खूप मोठा पॅलेस आहे हा. पॅलेस बघून झाल्यानंतर आम्ही आमच्या तिसऱ्या लोकेशनला जायला निघालो आणि ते म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टॅच्यू पाहायला. एक खूप मोठं असं स्टॅच्यू आहे इथे आणि इथे खूप चांगलं असं फिरण्यासारखं लोकेशन आहे. तुम्ही इथे पण नक्की विजिट करू शकता. इथे आम्ही बरेचसे फोटोज काढले. आणि हे लोकेशन आमचं पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो आमच्या चौथ्या लोकेशनला, ते म्हणजेच लोकमान्य टिळक जन्मस्थान पाहायला. हे आहे लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थान. हे आहे यांचं घर. खूप छान घर होतं, खूप मोठं घर होतं. हे पाहून झाल्यानंतर आम्ही आमच्या पाचव्या लोकेशन बघायला निघालो, ते म्हणजेच ॲक्वेरियम. इथे वेगवेगळ्या प्रकारचे फिश आम्हाला पाहायला मिळाले. ॲक्वेरियममधून निघून आम्ही आमच्या 6व्या लोकेशनला जायला निघालो, ते म्हणजेच काळभैरव मंदिर. या मंदिरामध्ये पण आमचं दर्शन खूप छान पद्धतीनं झालं. तर अशी होती आमची 2 दिवसांची रत्नागिरी ट्रिप. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा, कमेंट करा आणि शेअर करा तुमच्या सर्व मित्रांना आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.